आदित्य ठाकरेंविरोधात भाजप आंदोलन करणार आहे। आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येते। हॉटेल बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे, तर संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांना विरोध भाजपकडून केला जातोय। काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना विरोध केला होता, त्यांच्या दौऱ्यादरम्यान निषेध केला होता। बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं। एअरपोर्ट पर्यंत त्यांनी मानवी साखळी तयार करून निषेध केला होता आणि आज जेव्हा आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये आहेत त्यावेळेला भाजपकडून आदित्य ठाकरेंचा निषेध या ठिकाणी नोंदवला जाणार आहे, त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आदित्य ठाकरे त्या ठिकाणी भाजप आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट त्या हॉटेलच्या बाहेरून संभाजीनगरमधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। सचिन, काय सांगाल? काल पंतप्रधान मोदींना विरोध केला होता, त्यांचा निषेध केला होता बदलापूरच्या घटनेवरून किंवा महिला अत्याचाराच्या घटनेवरून। आज आदित्य ठाकरेंचा भाजपकडून विरोध केला जाणार आहे, नेमका कोणत्या मुद्द्यावरून हा विरोध केला जाणार आहे? बरहाजी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरातून जळगावकडे रवाना झाले होते, मात्र बाहेर महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आले आणि निषेध व्यक्त करण्यात आला। आणि त्यानंतर आता आज छत्रपती संभाजीनगर मधील एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबलेले आहेत, तर त्याच हॉटेलच्या बाहेर भाजपच्या वतीनं सुद्धा आंदोलन करण्यात येणार आहे। भाजपनं या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा जो होता तो दिलेला होता आणि त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा हॉटेलच्या परिसरामध्ये जे आहेत ते पाहायला मिळतात। मात्र आपण जर पाहिलं तर या हॉटेलच्या बाहेर आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। पोलीस अधिकारी असतील किंवा त्यासोबतच इतर कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांनी आता या ठिकाणी पोलिसांचा जो चोख बंदोबस्त आहे तो पाहायला मिळत असताना अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जाते। मात्र जो कोणीही येतोय त्याची या ठिकाणी बारकाईने चौकशी केली जाते, पाहणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय। आणि हे जर पाहिलं तर आपण भाजपनं दिलेल्या इशाऱ्यानंतर एक सतर्कता म्हणून किंवा काळजी म्हणून या ठिकाणी विशेष अशी दखल घेतली जाते। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। हॉटेलच्या दुसऱ्याच बाजूला भाजपचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, कारण ते विरोध करतायत, त्यांची काय भूमिका आहे, काय त्यांचं मत आहे ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात। कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्या हॉटेलच्या बाहेरच ते निदर्शनं आणि मोर्चाचा जो काही इशारा होता तो दिलेला होता आणि थेट आपण त्यांच्याकडून जर जाणून घेतलं तर त्यांचं काय मत आहे ते जाणून घेतो आपण की त्यांना काय म्हणायचंय। हे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, हॉटेलच्या काही अंतरावर उभे आहेत। काय सांगाल, तुम्ही काय विरोध करताय? आपण बघितलं जनाब उद्धवजी ठाकरे आणि जनाब आदित्यजी ठाकरे यांनी दिशा सलीम प्रकरणामध्ये कशा पद्धतीने कारवाई दाबली होती, एका पद्धतीने तिची हत्या झाली असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण त्यांनी त्याची पूर्णपणे कारवाई केली नाही। त्या दोघांचाही आम्ही इकडे जाहीर निषेध करत आहोत। आमच्यासोबत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला सगळे आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत। पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त आहे, तुमचे सुद्धा पदाधिकारी आक्रमक आहेत, काय सांगाल? मग पोलिसांचा बंदोबस्ताचा काय विषय याच्यामध्ये? पोलीस त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू। आम्ही लोकशाहीमध्ये जगतो, आम्हाला आमचे तिकडे जे काय प्रतिक्रिया आहे, जे काय आम्हाला बोलायचा अधिकार आहे, पोलीस आम्हाला थांबवू शकत नाही। म्हणजे हे विरोध करण्यावर ठाम आहे। त्या ठिकाणी जर पाहिलं तर भाजपचे पदाधिकारी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी विरोध करणार त्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा असताना विरोध पाहायला मिळतोय। निश्चितच सचिन, जेव्हा आदित्य ठाकरे बाहेर निघतील हॉटेलच्या त्यावेळेला नेमकं कसं चित्र असेल ते बघावं लागणार आहे, त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।